जोपर्यंत ईव्हीएम आहे सरकारवर काहीच प्रभाव पडत नाही. नुसतं सिमेंट रोड बांधल्यानं विकास होत नाही. सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडून राहिल्या, त्याला फंडिंग झालं पाहिजे. त्या शाळाची गर्दी वाढली पाहिजे, त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. शाळा बंद काऊन पडून राहिल्या म्हणून तुम्ही म्हणता. दवाखाने बांधले तर कोरोनामध्ये रस्त्यावर लाशा कशा पडल्या? दवाखानेत जर व्यवस्थित बांधले असते तर रस्त्यावर लाश पडली नसती. कोरोनामध्ये प्रत्येकाला बेड मिळाला असता. ही सोय करणं सरकारचं काम आहे. हे सरकार करत नाही म्हणून राम मंदिर सांगते. उद्घाटन तर मोदी साहेबांनीच केलं ना. कोण करत? खरं तर मुर्मूंच्या हाताने व्हायला पाहिजे होतं. त्यांच्या हाताने व्हायला पाहिजे होतं. त्यांच्या हाताने तर सर विधान भवनाचं देखील उद्घाटन व्हायला पाहिजे होतं. सगळंच व्हायला पाहिजे. लोकशाहीच नाही आहे ना. ईव्हीएम आहे तोपर्यंत इथं अशीच मनमानी चालणार. कारण की तुम्ही आमचा मुद्दा कधी मांडत नाही. आमच्या भाजीचे 100 रुपये भाव झाले की तुम्ही टन दाखवता, परंतु असं नाही दाखवत की आमदार का 2.5 लाख पगार घेत. काय गरज आहे त्या आमदाराला 2.5 लाख पगाराची? शेतकऱ्याच्या अकाउंटवर 6,000 रुपये आले, 3,000 रुपये यांना दिले, 2,000 पटवारी खाते, 500 रुपये कोतवाल खाते. 500 रुपयात काय आम्ही वर्षभर जगावं? आमचा हिशोब पुढे आहे. अरे आम्ही डबल जीएसटी देऊन राहिलो आहे ना. कच्च्या मालावर आम्ही जीएसटी देतोय. कोण देते कच्च्या मालावर जीएसटी? पक्क्या मालावर जीएसटी देते सगळे. कच्च्या मालावर देणार आम्ही एकमेव आहे. आमचा हिशोब कुठं आहे जीएसटीचा? कराचा हिशोब कुठं आहे आमचा? तो दाखवा तर आम्हाला. स्वागत करतो मी ओमराज सरदार, आपणा सर्वांचे आवाज इंडियाच्या आवाज आप या कार्यक्रमामध्ये. माझ्या मागे आपण एक मोर्चा बघतात. हा अंत्ययात्रेचा मोर्चा आहे, शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे, प्रशासनाच्या विरोधात काढलेला हा मोर्चा आहे. हा मोर्चा डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला आहे आणि आता हा शहरात वेळा घालून त्यांच्या मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. माननीय राहुलजी देशमुख देखील उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. कुठल्या मागण्या त्यांच्या आहेत, काय मागण्यांकरिता त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि नेमकं सरकार विरोधी प्रदर्शन करण्यामागचं नेमकं कारण कोणतं जाणण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण थेट यांच्याशी चर्चा करून यांचे मत जाणून घेऊया. तर तुम्ही तुमच्या संभाषणामध्ये बराचसा विरोध दाखवलेला आहे. जेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने फडणवीसांबद्दल आणि शिंदेबद्दल बोललात, जेव्हा फडणवीस हे विरोधी पक्षात होते तेव्हा यांनी बरेचसे आश्वासनं दिले होते. आज तुम्ही विरोध त्याचा करत आहात. उद्या तुम्ही सत्तेत आल्यानंतर या पद्धतीची घटना होऊ शकतात का? सत्ता तर माझ्यापासून कोसो दूर आहे. अगदी बरोबर. सत्तेत आलं तर आम्ही जरूर जे बोलतो तेच करणारे माणसं आहे. आम्ही फक्त राजकारण करत नाही, आम्ही समाजसेवा करतो. समाजसेवेसाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो. निवडून आलं पाहिजे म्हणून पक्षांतर आम्हालाही करता आलं असतं, सत्ता आम्हालाही भोगता आली असती. म्हणजे या क्षेत्रामध्ये शेका पक्ष नाही, ते शेका पक्षाचा बॅनर सर, ज्या पद्धतीने आपण विरोध केला होता, ज्या पद्धतीने सरकारवर आपण टीका केल्या, सरकारवर आपण ज्या पद्धतीने टीका केलेल्या आहे, या मोर्चाचा त्या सरकारवरती कुठल्या पद्धतीचा प्रभाव पडेल असं आपल्याला वाटतं? जोपर्यंत ईव्हीएम आहे सरकारवर काहीच प्रभाव पडत नाही. ज्या पद्धतीने त्यांच्या मुजोऱ्या सुरू आहे, शेतकरी इथंच नाही तर शेतकरी पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये सुद्धा रस्त्यावर उतरले आहे. शेतकरी दिल्ली बॉर्डरवरही रस्त्यावर उतरले आहे. जो कोणी सत्तेत असते त्याला सत्ता जाण्याची भीती असते, ज्याला सत्ता जाण्याची भीती नसते तो मुजोऱ्या करत असते. आणि ही सत्ता न जाण्याची गॅरंटी फक्त ईव्हीएमच आणू शकते, बाकी कोण काय आणू शकते? मग ईव्हीएमचा विरोध, जेव्हा ईव्हीएमचा पूर्ण देशभरात विरोध सुरू होता तेव्हा पाटोलमध्ये या पद्धतीचे विरोध लक्षात नाही. आम्ही ईव्हीएमच्या विरोधातही मोर्चा काढलाय. अनिल बाबू सोबत आम्ही मोर्चा काढला, ईव्हीएमच्या विरोधातही मोर्चा काढलाय. पण त्या तरी देखील या सरकारवरती प्रभाव पडला नाही. सरकारवर प्रभाव पडणारच नाही. एकीकडे वकील लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस देखील दाखल केलेली आहे, तरी देखील सरकार ईव्हीएमच्या विरोधात काही बोलायला तयार नाहीये. या मागचं कारण काय असावं? ईव्हीएम जे आहे ती हॅक कशी होते किंवा मॅनेज कशी होते हा साधारण माणूस सांगू शकत नाही. जो करतो त्यालाच माहिती आहे आणि जो करून देतो तो कुठेतरी दबलेला आहे. आणि आपण ते प्रूव्ह करू शकत नाही, कोर्टामध्ये प्रूफ पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की देशामध्ये जर लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीमध्ये एका जरी मतदाराचा विश्वास ईव्हीएमवर नाही तर त्यांचा विश्वास राखण्यासाठी आपण ईव्हीएम बंद केलं पाहिजे. पण जे लोक सत्तेत बसलेले आहेत ते लोक पाहिजे त्या पद्धतीने ईव्हीएमचा सत्तेतच त्याच्या भरोशावर बसले आहेत. विरोधी पक्षात जे बसलेले आहेत ते विरोध करत नाही. तेही कुठे कुठे दबले आहे ना. आता रोज पक्ष सोडताना तुम्ही पाहून राहिले. कोणी ईडीची भीती आहे, कोणाला सीबीआयची भीती आहे, कोणाला कशाची भीती आहे. आणि ज्यांनी ईव्हीएम आणलं त्यांना
त्याच्यामुळे त्या ईव्हीएमच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. हल्ली जो एक सरळ स्पष्ट उदाहरण आमच्या गावामध्ये आहे. 2014ची निवडणूक आहे. 14च्या निवडणुकीमध्ये मी उभा होतो आणि आमच्या इथे एक मनसेचा माणूस उभा होता, गायकवाड म्हणून. त्याला त्याच्या बूथवर 0 आहे. त्याच्या बायकोने नाही दिले, पण स्वतःला मत नाही दिलं असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यावर हे जर प्रूव्ह करायचं तर हे प्रूव्ह करताना कोर्टामध्ये सगळे प्रूफ पाहिजे. त्याच्याशिवाय कोर्ट निर्णय नाही देऊ शकत. कायदे बनवणं हे सरकारच्या हाती आहे आणि ईव्हीएम वरच इलेक्शन झालं पाहिजे हा कायदा त्यांनी बनवला आहे. बरोबर आहे. आणि आपला जर विश्वास नाही किंवा एका मतदाराचा सुद्धा विश्वास नाही तर त्याचा विश्वास बसेल ही यंत्रणा राबवली पाहिजे. सरकारची ड्युटी आहे, तरच लोकशाही जगेल. सर ही यंत्रणा राबवेल कोण मग? ही यंत्रणा राबवायची जबाबदारी कोणी घ्यावी? जनतेनेच रस्त्यावर उतरावं लागतं. सगळे ईव्हीएम बंद करा म्हणून लोकांना. पण ज्या पद्धतीने सरकारची हुकुमशाही सुरू आहे त्या पद्धतीने तर होणार नाही. सरकारची जी हुकुमशाही सुरू आहे ती लोकशाही त्यांना मान्य नाही आहे म्हणून सुरू आहे. ज्याला पडण्याची भीती नसते, आपली सरकार जाण्याची भीती नसते, कोणीही सरकारमध्ये बसलेला माणूस त्याला सतत जनतेच्या आंदोलनाची भीती असते. का काय मागण्या घेऊन येतील आपण पूर्ण केल्या पाहिजे, आपली खुर्ची गेली नाही पाहिजे. बरोबर आहे. आपली खुर्ची गेली नाही पाहिजे ही भीती प्रत्येक राज्यकर्त्यामध्ये असते. पण ही भीती यांच्यात नाहीये, कारण यांना गॅरंटी आहे काहीतरी बॅकडोर का आम्हीच येतो. जसं चंदीगडमध्ये घडलं ते नशिबान तिथे सीसीटीव्ही कॅमेरा होता म्हणून दिसलं, तसं हे दिसत नाही. अगदी बरोबर. पण सर गेल्या मागच्या काही काळात जर आपण बघितलं तर 2-3 राज्य असे आहेत जे काँग्रेसच्या देखील हातात आलेले आहेत. तिथे पण ईव्हीएमचाच वापर झाला होता. ईव्हीएमचा असा सरसकट 100% वापर होत नाही असं माझा अंदाज आहे. मग ज्या 2-3 ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली त्याबद्दल आपलं म्हणणं काय? जिथे सत्ता आली, जिथे देशामध्ये काय वातावरण आहे, पूर्ण वन साइड बीजेपीची तारीफ झाली पाहिजे का? सरकारला काय पोषक वातावरण होईल? कुठेतरी आलंही पाहिजे, कुठेतरी पडलंही पाहिजे. म्हणजे कुठेतरी ही बीजेपीची पॉलिसी होती, जिथे काँग्रेसची सत्ता आली तिथे देखील बीजेपीची पॉलिसी होती असं आपलं म्हणणं आहे. बीजेपीचीच पॉलिसी. बीजेपीच ठरवतं कोण आलं पाहिजे. जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत बीजेपीच ठरवणार आहे कोण आलं पाहिजे. मग सर सामान्य माणसाने अशा वेळी काय करावं आपल्याबद्दल? सामान्य माणसाने बहिष्कार तर टाकू नाही शकत लोकशाहीमध्ये. अर्थातच. आपण मत आपलं नोंदवलंच पाहिजे. हो. पण कमीत कमी ते मत माझं मी कोणाला टाकलं याचं प्रूफ माझ्याजवळ आलं पाहिजे. ते proof आणि कसं येईल? ते जे आता तुम्ही समजा ईव्हीएमनीच घेतलं आणि ते जे प्रिंटिंग मशीन आहे त्याला काय म्हणतात ते प्रिंट होते, तर ते प्रिंट होऊन त्या डब्यात पडते. पण ते प्रिंट व्हायच्या आधी दिसते, पण दिसलेलंच पडते की अजून काही प्रिंट होऊन पडते याचं काहीच प्रूफ नाहीये. मग याच्यासाठी कमीत काय? कमी ती पावती आपल्या मतदाराच्या हातात दिली पाहिजे आणि ती पेटीमध्ये मतदारांनी टाकली पाहिजे, जसा बॅलेट पेपर पहिले टाकत होता, आणि त्याची मोजणी झाली पाहिजे बॅलेट पेपरची. पण हे जे प्रिंटची जी मोजणी आहे ती काही प्रमाणात तर केल्या जात आहे. ते काही अर्थ नाही त्याच्यात अर्थ नाही आहे काही प्रमाणात मोजण्या. जसं पहिले काउंटर फाईल फाटत होती, समजा 1001 नंबरवर माझं वोटिंग आहे, 1001 नंबरच्या काउंटर फाईलवर माझी सही राहत होती आणि 1001 नंबरचा बॅलेट पेपर माझ्या हातात येत होता. मी ठप्पा टाकत होतो आणि बॅलेट बॉक्स मध्ये टाकत होतो. मला जर व्हेरीफाय करायचं कोर्टामध्ये जाऊन की मी मत कोणाला टाकलं आहे, तर मी त्या नंबरचा बॅलेट पेपर सांगून तो कोर्टात बोलावू शकत होतो. आज काय परिस्थिती आहे? मी जर टाकलं आहे, म्हणजे आमच्या इथं हे पाहायला भेटलं मागच्या खासदारकीमध्ये त्याच्या प्रभागातून मी 4500 मतं घेतले. त्या प्रभागामध्ये आम्ही काँग्रेसचं काम केलं होतं खासदारकीमध्ये. त्या प्रभागामध्ये आमच्या उमेदवाराला 363 मतं आहे. ज्या प्रभागात मी घर ओळखतो, ज्या प्रभागामध्ये खरोखरी माझ्या वडिलापासून आतापर्यंत कामं आहे, आम्हाला माहित असते कोणतं घर कुठे जाणार आहे, त्या प्रभागामध्ये 4500 मतं मला आणि 4 महिन्याच्या इलेक्शन नंतर 350 मतं जर काँग्रेसला द्या आम्ही म्हटलं तर त्यांना याचा फरक कुठे आहे हे तुम्ही आपोआपच लक्षात येईल. सर विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघतो म्हटलं तर आज देशात खूप चांगला विकास होतो असं काही लोकांचं मत आहे. याबद्दल आपलं मत काय? विकास म्हणजे काय? सर सडका झालेले आहेत, एमसारखे रुग्णालय आलेले आहेत, शहरांची नावं बदललेली आहेत, राम मंदिर झालेलं आहे.
राम मंदिर सरकार नाही बांधलं, सरकारच्या पैशाने नाही बांधलं, बरोबर आहे. तिथे जी मंदिराची बॉडी आहे त्यांनी वर्गणी जमा केली, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार काही झाले असं त्यांचं म्हणणं आहे म्हणणाऱ्यांचं. आणि त्याचं कलेक्शन किती झालं, किती पैसे खर्च केले, जमिनीमध्ये काहीतरी घोटाळा झालं, हेच तुमच्या टीव्ही चॅनल्सनी दाखवलं होतं. जमिनीमध्ये घोटाळे झाले, हे भ्रष्टाचार करून कोणी गंगाजल विकलं त्याच्यातून पैसे आणले, कोणी राम नावाची वीट विकून पैसे आणले, आणि हे त्यांनी मंदिर बांधलंय. हे सरकारचं काही घेणं नाहीये. मोदी जर सांगत असेल तर मी रामाला घर दिलं तर रामापेक्षा मोठा मोदी नाहीये. अगदी बरोबर. पण सर देशाच्या प्रधानमंत्र्यांबद्दल आपण अशी एकेरी भाषा वापरतात. एकेरी म्हणजे काय? मनात मानतं वाटलं पाहिजे. मोदी सरकार म्हणते, सरकार केंद्र शासन आहे, सरकार केंद्र सरकार म्हटलं पाहिजे. तुमची जर यंत्रणा प्रचारासाठी तुमचं कसं चालू आहे म्हणून गावामध्ये जर गाडी येत असेल आणि त्याच्यामध्ये कर्मचारी जर म्हणत असेल मोदी सरकार, तर मोदीच्या बापाची सरकार नाही. अगदी बरोबर. या देशाची सरकार आहे, त्या सरकारमध्ये तुम्ही बसले, बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि तुम्ही जर त्या पदावर बसवले आहे तर तुम्ही तिथं शासक नाही आहे, तुम्ही कर्मचारी आहे आमच्या नागरिकांचे. आमचं काम पाहण्यासाठी तुमच्याजवळ सत्ता दिली आहे सर. आणि तुम्ही जर सत्ता मनमानीपणे करत असाल तर आदर इथून निघाला पाहिजे, बरोबर आहे. आदर इथून निघन तेव्हाच आहो का निघन. आदरच नाही राहणार मनामध्ये तर कसा. पण सर एक मोठा वर्ग मोदीजींच्या चा खूप आदर करतो. झालेला जेवढा विकास आहे त्याच्यापासून तो खूप जास्त नाही, मी समाधानी याला आहे. विकासच नाही म्हणत ना. रस्ता झाला काय नाही झाला काय, कास्तकाराच्या मालाला भाव मिळणार आहे का, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहे का, स्वामीनाथन आयोग लागू होणार आहे का, दलितांना कामं मिळणार आहे का, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे का, इंडस्ट्रीज वाढणार आहे का, फक्त अडाणी अंबानीच्याच वाढणार आहे का, बाकीच्याही वाढणार आहे. ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत त्याला काय तुम्ही साथ दिली आहे. लोन फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. त्यांचे कर्ज किती माफ केले का, फक्त गुजरातवाले पळून गेले का, जे तुमच्या संपर्कात होते तेच पळून गेले का, फक्त जे तुमच्या संपर्कात तुमच्या फायद्याचे कारखानदार होते त्याचेच फक्त तुम्ही कर्ज माफ केले. कास्तकाराचं कर्ज माफ करायसाठी तुमच्याजवळ पैसे नाही आहे, इंडस्ट्रियलिस्टचे कर्ज माफ करायसाठी तुमच्याजवळ पैसे आहे. हजारो कोटी रुपये रस्त्यावर बर्बाद करून राहिले. गडकरीला रोडकरी म्हणतात आणि गडकरी खूप विकास करून राहिले म्हणून फडणवीसांना वाटलं का मी विकास केला पाहिजे म्हणून याने समृद्धी हायवे बांधला. दोघंही शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब G63 मध्ये बसले होते मर्सिडीज मध्ये, ज्याची टॉप स्पीड 350च्या वर आहे आणि 6 तासात मुंबईला पोहोचतो म्हणते. तर विकास करायचा असेल आणि खूपच विकास घडवायचा असेल या महाराष्ट्रामध्ये तर या G63 मध्ये बसणारे नागरिक या महाराष्ट्रात नाही आहे. आणि ते 6 तासात पोहोचणार नाही, ते मारुती 800 घेऊनच जातील आणि त्याला 12 तास लागायचे, 12 तासच लागणार आहे. आणि इतकाच घाईनं पोहोचायचं असेल तुम्हाला, ज्याला G63 पोहोचायचं आहे त्याच्यासाठी विमानाची सोय 5000 मुंबईत पोहोचते आणि जितका विकास तिथं 1.5 घंट्यात पोहोचल्यावर करायचा आहे तर तेवढा करा म्हणा. नुसतं सिमेंट रोड बांधल्यानं विकास होत नाही. सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडून राहिल्या, त्याला फंडिंग झालं पाहिजे, त्या शाळाची गर्दी वाढली पाहिजे, त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. शाळा बंद काऊन पडून राहिल्या म्हणून विकास या बेरोजगाराला रोजगार देऊन झाला पाहिजे. रस्ते बांधून विकास नसते होत. आणि तुम्ही म्हणता दवाखाने बांधले तर कोरोनामध्ये रस्त्यावर लाशा कशा पडल्या. दवाखानेत जर व्यवस्थित बांधले असते तर रस्त्यावर लाश पडली नसती. कोरोनामध्ये प्रत्येकाला बेड मिळाला असता. ही सोय करणं सरकारचं काम आहे, हे सरकार करत नाही म्हणून राम मंदिर सांगते. पण राम मंदिर तर झालं ना, त्यांनी नाही बांधलं, त्यांचा काही श्रेय नाही. हा वाद कोर्टामध्ये सुरू होता, कोर्टाने त्याच्यावर निर्णय दिला. ज्या बॉडीला ते बांधकाम करायचं होतं त्या बॉडीने वर्गणी जमा केली, त्या बॉडीने ती बांधून दिलं. उद्घाटन मोदी साहेबांनीच केलं ना. कोण करंत? खरं तर मुर्मूंच्या हाताने व्हायला पाहिजे होतं. या देशाच्या राष्ट्रपिता आहे, त्यांच्या हाताने व्हायला पाहिजे होतं. त्यांच्या हाताने तर सर विधान भवनाचं देखील उद्घाटन व्हायला पाहिजे होतं. सगळंच व्हायला पाहिजे. लोकशाहीच नाही आहे ना, ईव्हीएम आहे तोपर्यंत इथं अशीच मनमानी चालणार. चला सर, खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. या मोर्चाचा सरकारवर कुठल्या पद्धतीने प्रभाव पडेल असं आपल्याला वाटतं? सरकारवर प्रभाव ह्या मोर्चानंतर असं महत्त्वाचं पडेल तर त्यांना वाटेल पण का शेवटलं गाव नागपूर तालुक्यातील जे शेवटलं गाव आहे आणि काटोल जिल्ह्यामध्ये आम्ही काटोल जिल्हा म्हणतो, हे काटोल तहसील नाही आहे, शेवाड्याचं गाव आमचं नरखेड आहे. तिथला शेतकरी जर नागपूरला जात असेल, एक तर कापसाचा भाव नाही आहे, सोयाबीनचा भाव नाही आहे, कुठल्याच पिकाचा भाव नाही आहे, पण आमच्या शेतकऱ्याचा जो आहे
आमच्या शेतकऱ्याचा जो माल आम्ही नागपूरला नेतो APMC पर्यंत नेतो त्याला खर्च 2 ते 3 हजार रुपये त्याला जायला ट्रॅव्हलिंग खर्च होतो. तर आमची मागणी सगळ्यात पहिली आहे की शेतकऱ्याच्या मागण्या तर पूर्ण झाल्याच पाहिजे, पण आमचा काटोल जिल्हा पण त्या पूर्ण झाला पाहिजे. नाही, पण कुठेतरी फडणवीस शिंदे सरकारचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे, या बाबतीत आपलं म्हणणं आहे. कुठलेही सरकार असो, 70 वर्षानंतर कुठलेही सरकार असो, इव्हन शरद पवार असो, सोनिया गांधी असो का अन्य नेता असो, शेतकऱ्याच्या बाजून जे विरोधात असतात ते शेतकऱ्याच्या बाजूने असतात आणि जे सत्तेत असते ते शेतकऱ्याच्या विरोधात जातात. कुठलेही सरकार असो, भाजप सरकार असो का काँग्रेस सरकार नाही, असो. पण ज्या पद्धतीने जाहिराती सुरू आहेत की सरकार शेतकऱ्यांसाठी हे करत आहे ते करत आहे, अनेक गोष्टीची जाहिराती सुरू आहेत, तरी देखील आपण विरोध करण्यामागचं कारण काय? जाहिरातीमध्ये मला एक सांगा, तुम्हाला PM किसान योजना तुम्हाला 6,000 रुपये देते, 500 रुपये महिना. 6,000 रुपयेमध्ये एका शेतकऱ्यामागं 25,000 रुपये लुटतात. शेतकऱ्याचं नुकसान किती आहे? 25,000 रुपये कसे लुटतात? शेतकऱ्याचा मालाला भाव नाही आहे. समजा MSP जर 10,000 भाव राहिला शेतकऱ्याला, आज 6,500 विकते. 6,500 भाव जर कापसाला भाव लागला तर त्याचं एका क्विंटल मागे किती झालं? 3,500 रुपये नुकसान झालं. आणि 2 क्विंटल झाले तर 7,500 झालं. 4 क्विंटल असेल तर 12,000 झालं. तर मग 6,000 12 महिन्याच्या भेटल्यानंतर आम्हाला किती लुटते? हेक्टरी हे लोक आम्हाला 25,000 रुपये हेक्टरी लुटतात. खताचा भाव वाढला, त्याचे DAP कमी केले, त्याचं 50 किलोचं होतं ते आता 40 किलोचं झालं. मग शेतकरी वाचला कुठं? पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, ट्रॅक्टरवर शेती आहे, बैलबंडी नाही आहे आता. मग तुम्ही कसं म्हणता नाही, शेतकरी? बैलगाड्या जर नाही तर हे आपण त्यातलं आधुनिकीकरणाला आपण स्वीकारलेलं आहे नाही ना? नाही, पण तुम्ही जे C2+ आहे, स्वामीनाथन आयोगाने जे सांगितलं C2+, का त्यांचं जे तुम्ही जे मेहनत आहे त्यांचं जे मेहनत करून जे भाव भेटायला पाहिजे, तुमचा जर खर्च काढून आहे, मळणी आहे, परत त्यांचं मजुरी आहे, हे काढून C2+ जर दिलं तर शेतकरी जगेल. नाही कसं जगणार? मला सांगा, हेक्टरी एका क्विंटल मागं शेतकऱ्याला 5,000 रुपये खर्च देईल, 6,500 भाव आहे. 1,500 तो काय करणार आहे? मजुरी देईल. कापूस वेचण्याचा भाव 40 रुपये किलो आहे, 40 रुपये पर किलो आहे. बाया भेटत नाही, मजूर भेटत नाही. सरकारने एक तर त्यांना हे दिलं आहे 2 रुपये किलो. लोक आळशी झाले, बेरोजगार लोक आहेत. नाही, पण कुठेतरी धान्य देखील दिलं जात आहे ना? धान्य दिले तर धान्याच्या याने तर लोक आळशी झाले हो साहेब. आम्ही तर म्हणतो आम्हाला धान्य नाही पाहिजे, आम्हाला तर मोबदला द्या. आम्ही वरतून सरकारला 5,000 रुपये देतो. हर एक आमदाराला आम्ही माझ्याकडून 5,000 रुपये 12 महिन्याला देतो, 1 वर्षाला देतो. हर एक आमदाराला तुमचा पगार अलग राहू द्या, आम्ही देतो. शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला भाव द्या ना तुम्ही, आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवतो. आमचा शेतकरी तुमच्या मागं घुमणारच नाही. स्वामीनाथन सरसकट लागू करायला पाहिजे. शरद पवार साहेबांनी नाही केलं, कृषी मंत्री होते त्यांनी नाही केलं. त्यावेळेस काँग्रेस सरकारनं 2011ला स्वामीनाथन आयोग आला, त्यावेळेस त्यांनी काँग्रेस सरकारने लागू नाही केला. त्यातल्या काही मागण्या केल्या, मोदी सरकारने त्याचप्रमाणे केल्या. मग आम्हाला भाव द्या ना, आम्ही तुम्हाला आम्ही पेन्शन देतो. आमच्यात एवढी कॅपॅसिटी. काय वाटतं या जो आपण आता हा जो अंत्ययात्रेचा जो मोर्चा काढला, या मोर्चाचा किती परिणाम होऊ शकतो? याचा परिणाम खूप मोठा होईल. शेतकरी जागृत झाला आहे. शेतकऱ्याला माहीत पडले धीरे धीरे थेंबे थेंबे तळे साचे. काही ना काही आता लोकांना मनात परिवर्तन झालं आहे का सरकारच्या खिलाफ आणि विरोधाच्या खिलाफ. मी दोन्ही पक्षाला म्हणतो, सरकारच्या खिलाफ अंत्ययात्रा आहे नाही, विरोधी पक्षात विरोधी बी आवाज नाही उचलत. इथला आमदारी आवाज नाही उचलत. तो कधी उपोषणाला बसत नाही, काहीच बसत नाही, तो काहीच नाही बसत. त्यानं कुठलं तरी एखादं आपल्या लोकल प्रतिनिधी आहे, तो आमचा सालदार आहे. इथला आमदार जो आहे तो आपला काटोल विधानसभा क्षेत्राचा सालदार आहे. त्यानं तरी कधी आवाज उचलला काय? माझ्यासारखा जर आमदार राहिला असता तर मी आम्हाला उपोषणाला बसलो असतो. जोपर्यंत शेतकऱ्याला भयपड मी मेलो तरी चालतं. मी लोकप्रतिनिधी कशाचा आहे? नाही, पण सत्तेत यायच्या आधी प्रत्येकजण याच पद्धतीची चर्चा करतात असं आपल्याला नाही वाटत का? नेहमीच आता लोकसभा येऊ द्या, शेतकऱ्याच्या बाजूने सारे होल्डिंग लागेल. शेतकरी भोडवून जाते. शेतकरी माणूस साधा आहे. शेतकरी म्हटलं म्हणजे एकदम साधा आहे, भोडून जाते ना. त्यामुळे ठीक आहे, 5 वर्षानंतर आपल्याला भेटणं, पण 5 वर्षानंतर तिथेच आहे अंत्ययात्रा काढणं, हेच आहे. पण कधीपर्यंत याच पद्धतीने संघर्ष करत राहावा लागेल भारतीय लोकांना? मला तर असं वाटते का हे आंदोलन केल्यापेक्षा मी शेतकऱ्याला एकच विनंती करतो, हे माझी बाईट तुम्ही चालू जा आणि खरेखर पाठवू जा, मोदी साहेबापर्यंत पाठवू जा, शरद पवार साहेबापर्यंत पाठवू जा. का शहरी जे लोक आहेत, तुम्ही जे शहरी लोक आहेत, तुम्ही किसान पुत्र असाल की शेतकरी पुत्र असाल, खाली फक्त दूध आणि भाजीपाला फक्त 3 महिने शहरामध्ये पाठवू नका. ॲटोमॅटिक सरकार जागेवर येते. जर कांद्याचे भाव पाडले तर वाजपेयीची सरकार पडत असेल तर दुधाच्या भावानं शहरी लोक हे सरकार पाडू शकतात. मी एवढंच तुम्हाला सांगतो. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मी या शेतकरी विरोधी शासनाचा विरोध करतो. या ठिकाणी आज जो सरकारची किंवा त्यांच्या नाकारतेपणाची जी अंत्ययात्रा काढण्यात आली, त्या अंत्ययात्रेत जे शेतकरी बांधव सहभागी झाले त्यांचा रोष आहे. पूर्ण या क्षेत्रातला नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा रोष आहे. शेतकऱ्याचा हमी भाव तुम्ही देत नाही. जे शेतकऱ्याला जो जमिनीत जो
टाकून राहिला ते निघून नाही राहिला त्याचा. त्या आत्महत्या करायची पाळी आली आज शेतकऱ्यावर. त्या शेतकऱ्यांसोबत आम्ही सर्व कोणता राजकीय स्टेज नाही आहे. आज शेतकरी समाज या हिशोबाने आम्ही या ठिकाणी जमलो. आम्ही स्वतः सुद्धा शेतकरी आहोत. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा त्याच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. शेतकरीला तुम्ही जर खरं भाव द्याल तर तुम्हाला त्याला कोणतंही फंड द्यायची जरूरत नाही ना, कर्जमाफी करायची जरूरत नाही ना, काही करायची जरूरत नाही. तेच सरकारला पोचते. एवढा दम शेतकऱ्यामध्ये आहे. शेतकऱ्याचा तुम्ही जे खरा भाव आहे ते द्या, अशी आमची मागणी आहे. राज जनशक्ती पक्षातर्फे मी सर्व शेतकरी बांधवांसोबत नेहमी आहो. आम्ही आमचे जे नेते आहे बच्चूभाऊ कडू ते नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत आपले प्रश्न मांडत असतात, सरकारच्या विरोधात भांडत असतात. त्यांच्या त्या विचाराशी आम्ही सहमत आहोत. आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या विचाराशी नेहमी शेतकऱ्यांसोबत राहू. जय हिंद, जय भारत. शेतकरी आहे आणि माझ्याकडे शेती आहे. माझे आजोबा पण शेती करायचे, मी पप्पा पण शेती करायचे आणि मी पण शेती करतो. परंतु मागील 70 वर्षापासून प्रकाशजी आपले गजबे साहेबांनी म्हटलं की फक्त मोदी सरकार, मी मोदी सरकारला दोष देणार नाही. या भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून 50 वर्ष सत्ता काँग्रेसने सुद्धा राबवली आहे. का बरं 50 वर्षात काँग्रेसच्या राजवटीत शेतकरी सुखी झाला नाही? असं काय काँग्रेसने आम्हाला दिलं? काँग्रेसनी पण दिलं नाही, मोदींनी पण दिलं नाही, पण काँग्रेसने पण दिलं नाही. फक्त त्यांना पुडका विरोधी पक्षात राहायचा, तर कास्तकाराचा पुडका दाखवायचा, कास्तकाराचे मतं लाटायची आणि कास्तकाराला लात मारायची. कास्तकाराला आम्हाला घामाचे दामदरी मिळाले. आम्हाला भीक नको आहे, यांची कोणाचीच भीक नको आहे. आम्हाला घामाचे दामदरी मिळाले तरी आम्ही सुखी आहे. परंतु सगळ्यात प्रबळ हा शेती करणारा शेतकरी आमचा, तो आज पूर्ण दारिद्र्यामध्ये जीवन जगतो आहे. कशा आम्ही मुलं, मी 60 एकर शेती राबतो, परंतु मला जिल्हा परिषदमध्ये माझे पोरं शिकवावे लागतात. ही शोकांतिका आहे. आणि काय, कारण की स्वातंत्र्य झाल्यापासून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी फक्त पैसा कमावणे, भ्रष्टाचार करणे आणि शेतकऱ्यांचा पुडका दाखवणे, शेतकऱ्यांना चिवत्या बनवणे, त्याच्यावर आरोप करणे, सत्ता मिळाली की मस्त मस्ती करणे आणि आपल्या फायद्याचे धोरण राबविणे, हाच एकच कार्यक्रम हा भारतात चालू आहे. आणि आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो. एका पक्षाला दोष देऊन साहेब फायदा होणार नाही. आणि तुमच्या पत्रकारांची आम्हाला खूप पाठबळाची गरज आहे, कारण की तुम्ही आमचा मुद्दा कधी मांडत नाही. आमच्या भाजीचे 100 रुपये भाव झाले की तुम्ही टन दाखवता, परंतु असं नाही दाखवत की आमदार का 2.5 लाख पगार घेतो. काय गरज आहे त्या आमदाराला 2.5 लाख पगाराची? निवडून आपणच दिलेलं आहे त्यांना, प्रतिनिधित्व आपणच दिलेलं आहे बिलकुल दिलेलं आहे. आपले मत मांडण्याकरिता आपण त्यांना तिथे पाठवलेलं आहे. ना, मूर्ख आहो. शेतकरी हा मूर्ख प्राणी आहे, त्याच्यामुळे ते मजा करताय. आमदारांना पगार, आमदारांना सगळ्या योजना फुकट, विमान प्रवास फुकट, शेतकऱ्यांना काही फुकट नको आहे. आम्हाला भीक नकोच आहे. मी पुन्हा म्हणतो, भीक नकोच आहे आम्हाला. आमच्या घामाचे दाम जरी मिळाले तरी आम्ही सुखी आहे. आणि आम्ही एक इंडस्ट्री म्हणून ती डेव्हलप करू आणि आमच्या बेरोजगारांनाही आम्ही रोजगार देऊ शकतो. एवढी शक्ती त्या शेतकऱ्यामध्ये. फक्त आपण आमच्या मुद्द्याला हातभार कुठेतरी लावावा, एवढी कडकडीची एक नम्र विनंती, नम्र प्रार्थना आपणाला करेल. मी या भागात शेतकरी आहे आणि आम्ही शेतकरी असून आमची शेतीची दशा कोणी ऐकून घेण्याला तयार नाही. किती एकर शेती आपल्याकडे? 20 एकर शेती आहे. आणि कुठलं पीक आहे? पीक 2-4 प्रकारे आहे. कापूस आहे, गहू आहे. त्याची म्हणजे परिस्थिती अशी आहे, सरकारच्या गलत धोरणामुळे. सरकारचं धोरण कुठलं चुकीचं वाटतं तुम्हाला? समजा एका बॉटलवर 600 रुपये रेट आहे, तर ते बॉटल मला 150 भेटते. हे का नीती आहे का? ते काहून 150 भेटते? 600लाच मिळाले पाहिजे ना. त्याच्यावर किंमत आहे 600, तर ते 150 काहून? एकाला 550 मिळते, म्हणजे त्याची 300 रुपयाची हे झाली ना. तर ते जे नीती आहे तर ते भरपूर गव्हर्नमेंटवर अवलंबून आहे आणि ते गलत आहे. कोणतीही गव्हर्नमेंट राहू द्या, तर ते जोपर्यंत कास्तकाराच्या फेवरमध्ये चांगली नीती बनवणार नाही तोपर्यंत कास्तकाराचा चांगली नीती म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे कास्तकाराच्या नेमकं म्हणजे कारण या सरकारने MSP ठरवलं होतं. या सरकारने बरेचसे आश्वासनं दिले होते. मला सांगा, 3000 रुपये जेव्हा भाव होते सोयाबीनचे, तरी साबण 5 रुपयाचे मिळत होती. आज सोयाबीनचे भाव 4000 आहे. साबण 30 रुपये आहे. हे कोणाचं म्हणजे कोण याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे? नाही तर 5 रुपयाला पण साबणी आहेत ना मार्केटमध्ये 5 रुपयाला पण साबणी आहेत. नाही, 5 रुपयाची जे साबण होती ते 30 रुपये झाली. म्हणजे जे लक्स म्हणा, हे बाकीच्या जे आहे. पण सोयाबीन चांगली राहू द्या तरी ते 4000 आहे ना. म्हणजे म्हणण्याचा उद्देश म्हणजे ज्या शेतीला जे प्रॉडक्ट लागतात, जसं पाईप असेल,
आजपासून 20 वर्षाच्या अगोदर पाईप आम्हाला एक पीव्हीसी पाईप बडेजांची घ्यायचा 200 रुपयाला मिळायचा. आज तो 800 रुपयाला मिळतोय. तर 20 वर्षापूर्वी म्हणजे नाही तर महागाई बाकी प्रॉडक्टची वाढली, शेतकऱ्याच्या प्रॉडक्टची का नाही वाढली? आमचे खर्च वाढले ना, आमचे खर्च वाढले त्या मनानं आम्हाला भाव द्यायला पाहिजे हे म्हणणं. त्यावेळेस सोन्याचा रेट आणि कापसाचा रेट सारखाच होता. आज सोन्याचा रेट 60,000 आहे आणि कापसाचं 6,500. कसं 1973 मध्ये कापूस 280 रुपये होता आणि सोनं 275 होतं थोडं. तर आज किती 60,000 वर गेलं. हे कोणाचं काम आहे? याच्यावर नियोजन ठेवणं हे कोणाचं काम आहे? आम माणसाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे ना. कोणती गव्हर्नमेंट येऊ तर त्यांचे जे धोरण आहे ते गलत आहे. त्यांनी ते सुधारावे तर काही अडचण जाणार नाही. शेतकऱ्याच्या पोराले अजून म्हणते तुम्ही शेतीसोबत जोडधंदा करा आणि चालले दुधाचे भाव खाली खाली उतरवत. 5 रुपये 10 रुपये भाव आता दुधाचे सरकारनं कमी म्हणते काय की आम्ही बोनस देतो 5 रुपये. हे बोनस केव्हा देणार आणि काय देणार? शेतकरी मेल्यावर देणार आहे काय बोनस? का ते ढेप आणल्यानंतर तो ढेपवाला बोनसची वाट खाऊन घेते आमचे ते. जोडधंदा करा. काय कारण शेतकरी मरण कवा? पण बरेचसे जोडधंदे आहेत ना. कोणते? अरे शेतीला पूरक कोणता आहे? जोडधंदा आमच्यासाठी काहून शेतीला आहे? पूरक कोणता आहे? नाही जोडधंदा आहे आमच्यासाठी काहून आहे? विकास व्हावा म्हणून. नाही आमच्यासाठी काहून आहे जोडधंदा? जे काही म्हणजे ज्याला आपण एक म्हणतो की कमी वापरा, कमी खा, कमी, हे आमच्यासाठी आहे का? वीज कमी वापरा, म्हणजे लग्न करा, सार्वजनिक करा, हे आमच्यासाठी आहे. कोणती कार्यक्रम करा, थोड्या ह्याच्यात करा, हे आमच्यासाठी आहे. म्हणजे आम्हाला चांगलं जगाचा अधिकार नाही आहे एक हॉटेलवाला झाला असं म्हणणं आहे. बिल्डिंग मध्ये राहते. राहिला प्रश्न पहा, 25 वर्षाच्या अगोदर जो लागत खर्च होता हा 12% ते 17% होता. पर एकर बोलून राहिलो आम्ही. 12% ते 17% होता. आज तो लागत खर्च हा 56% ते 58% वर गेला आहे. आमचा उत्पन्न 70 वरच आहे. पहिली 70 वरच होतं. 100% उत्पन्न होत नाही. 70 वर होतं. आम्हाला वाचते किती आहे? त्यात निसर्ग 40-45% नाही ना. तुमचे आले 55 ते 58% आमचा 40%. 40% गोष्ट आहे. 70% 70% कॅल्क्युलेशन केलं तर 12%, 10-12%. त्याच्यात वातावरण आलं. जर कमी निसर्ग झालं, आलं. निसर्ग वातावरण आलं, कीड आली. काय वाचलं आमच्याजवळ? आणि आम्हाला काय सांगते? थोड्यात जगा. का थोड्यात जगा? जगाचा अधिकार आम्हाला नाही आहे असं मान्य करून घेतलं कोणीतरी सगळ्यांना. तुमचं म्हणणं आहे की सरकारची धोरणं तुमच्या विरोधात आहेत. आजपासून नाही, हे आमचं म्हणणं आजपासून नाही आहे. ज्यापासून स्वतंत्र मिळालं त्यावेळेला तुम्ही भारताची बाकीची प्रगती पहा, शेतकऱ्याची प्रगती पहा. जेव्हा आपण इंग्रजांचे गुलाम होतो तेव्हा आपण व्यवस्थित होतो, शेतकरी नाही व्यवस्थित असं होते. म्हणणं नाही. तुम्ही आता म्हणजे वेगळ्या अर्थ काढू नका. जेव्हापासनं स्वतंत्रता मिळाली त्यावेळेपासनं जे उद्योगधंदे आहे किंवा बाकी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची प्रगती किती झाली आणि शेतकऱ्याची प्रगती किती झाली? इतके दिवस लागते का? 70 वर्ष 75 वर्ष लागते. म्हणजे ते वाढाची राहिली तर खाली येऊन राहिली आहे. आणि आम्ही कुठे जाऊ? जेव्हा ही एखादा व्यक्ती सत्तेत असतो तेव्हा तुमच्याशी येऊन जुळणारे इतर जे आमदार खासदार असतात, जे विरोधात असतात, ते लोक तुमच्या फेवरनी खूप जास्त बोलतात. त्याचं सांगतो मी. तुमची मतं नाही, मांडण्याची नाही, ते शपथा घेतात. पहा, एक गोष्ट पण तिथे गेल्यानंतर असं काय होतं त्यांना? मी सांगतो ना, जे आज अपक्षात आहे ते सत्तेत होते. काल सत्तेत होते जे आज सत्तेत आहे ते काल अपक्षात राहील काल होते. हे याच्यावर हे सगळे एकच यंत्रणा आहे, हे काही वेगळी नाही आहे. हे आणि हे जेवढे गेले आहे ना हे स्वतःही शेतकरी पुत्रच आहे. हे आमची शोकांतिका आहे. म्हणून ही एक मुद्द्याची गोष्ट आहे. तर सरकारवर करण्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं आहे हे एक विचाराची गोष्ट आहे. बरोबर. एक तर विचार काय वाटतं की ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कधीपर्यंत सुधारू शकेल? ज्यापर्यंत कोणताही सरकार कोणती असो, सरकार हे पकडत नाही की शेतकरी ही अविभाज्य घटक भारताचा आहे आणि याली काही देणगी आमची आहे, तेव्हापर्यंत हे काही सुधरू शकत नाही. आणि सत्ताधाऱ्यांच्या मनात ही बाब कधीपर्यंत येऊ शकते? नाही हे येते ना साहेब, येते. सगळ्याच्या मनात आहे हे. पण कॉर्पोरेटर फर्स्ट. अच्छा. कॉर्पोरेट फर्स्ट.
कुठेतरी ते टॅक्सेशन देतात म्हणून कदाचित कॉर्पोरेट होऊ शकते, पण आम्ही देतो ना जनता पोचतो ना आम्ही. देश पोचतो. शेतकऱ्या एवढा टॅक्स कोण देते हो? आमचा हिशोब कुठं आहे? आमचा हिशोब कुठं आहे? अरे आम्ही डबल जीएसटी देऊन राहिलोय ना. कच्च्या मालावर आम्ही जीएसटी देतोय. कोण देते हो कच्च्या मालावर जीएसटी? पक्क्या मालावर जीएसटी देते ना सगळे. कच्च्या मालावर देणार आम्ही एकमेव आहे. आमचा हिशोब कुठं आहे जीएसटीचा? कराचा हिशोब कुठं आहे आमचा? तो दाखवाता आम्हाला, तो कोणीही दाखवत नाही. होतं त्याची सर्वात मोठी झळ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना लागते, परंतु सरकार मात्र त्या बाबतीमध्ये उदासीनता दाखवते. 2-2, 3-3 महिने त्यांच्या सर्वेला लागतात आणि त्याच्यानंतर तुटपुंजी अशी मदत ते करतात. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्यावरती त्यांनी विचार करावा. अन्यथा शेतकरी हा भारतातला जवळजवळ आपल्याला माहिती आहे, या भारतामध्ये 70 कोटी शेतकरी आहेत आणि 40 कोटी शेतमजूर आहेत. 110 कोटी जनता ही शेतीशी संबंधित आहे. फक्त 30 कोटी जनता मध्यमवर्गीय आणि इतर अन्य आहे. तर 110 कोटी जनतेचा जर उद्रेक झाला तर त्यांना घरी पळण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. म्हणून या मोर्चाच्या द्वारे आम्ही ते निवेदन केलेलं आहे. सर, अनेकदा मोर्चे निघतात परंतु त्या मोर्चांचा पाहिजे त्या पद्धतीने सकारात्मक काही सरकारवरती प्रभाव होत नाही. मोर्चाचा प्रभाव हा ताबडतोब होणार नाही. 2 दिवसात जसं जरांगे पाटलाला लवकरच 3 दिवसात निर्णय मिळतो तसा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण या ठिकाणी कुठलंही पॉलिटिक्स नाही आहे, ही प्रामाणिकपणे केलेली मागणी आहे. पण याचा परिणाम मतदारावर होईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून सरकारला त्याचे परिणाम दिसून येतील. या निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काहीतरी वेगवेगळे आश्वासनं दिले जातात. या निवडणुकीच्या वेळेस देखील काय आश्वासन दिले गेले तर शेतकऱ्यांचा सरकारकडे पाहण्याचा जो कल आहे तो बदलेल की तसाच राहील? आता नाही बदलणार. आतापर्यंत शेतकरी त्यांच्या भूलथापांना भुललेले आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना कळून चुकलं की हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार उद्योगपती धार्जिन आहे, हे सरकार सरकारी बँकांचे कर्ज माफ करण्यामध्ये मशगूल आहे, हे सरकार उद्योगपतींना जमिनी वाटप करण्यामध्ये मशगूल आहे. शेतकऱ्यांचा यांचा काही संबंध नाही, शेतमालाचा यांचा काही संबंध नाही. हे सर्व गुजराती मारवाडी लोक आहेत आणि म्हणून शेतकरी आता हुशार झालेले आहेत. या निवडणुकीमध्ये ते आपला इरादा व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत सरकार हे 100% नालायकाचा शेतकऱ्याचा ऐकून घेण्याच्या मानसिकतेतलं नाही आहे, पण तरी प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे. सरकारवर याचा काय परिणाम होईल काय होणार नाही हे माहीत नाही, कारण सरकार पूर्ण रग्गेल म्हणजे एवढं रग्गेल सरकार आजपर्यंत देशाच्या इतिहासात आले नाही. पण तरी सुद्धा शेतकरी जर एकत्रित आला तर या सरकारला वठणीवर आणू शकते आणि तेच दाखवण्यासाठी आम्ही मोर्चा आयोजित केला होता. धन्यवाद. काय परिणाम काय होईल या मोर्चाचा? या शेतकरी जनजागृत होतील, शेतकरी संघटित होतील आणि या सरकार विरुद्ध मोठा एल्गार उभारतील. ह्याच्या म्हणजे मोर्चाचं यश. काय करता आपण? मी शिक्षण करतो आणि माझी शेती पण करतो, जोडधंदा आहे माझा. शेतकऱ्याची आजची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या मुलांना मुली लग्नासाठी भेटत नाही. शोकांतिका एक महाराष्ट्राची. मी पण एक त्यामधलाच आहे माणूस आहे. आणि कसं आहे ते शेतकरी मालाला भाव नाही, काही नाही. MSP लागू केली पाहिजे. तसेच आपण जे नुकसान भरपाई होती पीक विमा मागायला जातो तर हे दलाला अर्धा% कमिशन मागते, 50%. शेतकऱ्याच्या अकाउंटवर 6,000 रुपये आले, 3,000 रुपये यांना दिले, 2,000 पटवारी खाते, 500 रुपये कोतवाल खाते. 500 रुपयात काय आम्ही वर्षभर जगावं सगळा? तिथं किराण्याचा भाव नाही, किराणा महागून गेला, पेट्रोलचे भाव वाढले. शेतकऱ्याने करावं का? ट्रॅक्टर चालवावं. ट्रॅक्टरचा विषय याच्या अगोदर असा होता की 600 रुपये तास होता, आता 1200 रुपये तास आहे. एकूण शेतीचा जर खर्च काढला, मी याच्यावर संशोधन केलं आहे, एका शेतकऱ्याला खताचे त्याचे धरून एकरी 56,000 खर्च येतो. सोयाबीन पिकली किती? मला 2 क्विंटल सोयाबीन पिकली. 2 क्विंटल सोयाबीनचे पैसे झाले 10,000 रुपये. 10,000 रुपयातून बायाची मजुरी केली 2,000 रुपये. 8,000 रुपयात मी वर्षभर कसं जगावं? ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे, अर्धा एकर शेती आहे, त्यानं करावं काय? म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे. कोणी पॉयझन घेत आहे, कोणी विहिरीमध्ये उड्या मारत आहे. त्यांना पण तुटी-मुठी मुदत देतात, 50,000 रुपये देतात. आमदार येतात, सांगतात असं करू तसं करू, काही होत नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये युवा लोकांचं जे काही भविष्य आहे ते धोक्यामध्ये आहे. धन्यवाद. या पद्धतीचं माहिती शेतकऱ्यांमार्फत आम्हाला मिळालेली आहे की शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीने MSP मिळाली जी हवी होती ती MSP अद्यापही मिळत नाही आहे. आश्वासनं खूप सारे दिले जातात परंतु आश्वासनांची पूर्तता मात्र केल्या जाते. वेळ झाली येथे थांबण्याची. इथेच थांबूया. भेटूया पुढच्या शोमध्ये. त्यापर्यंत जोडून हा आवाज इंडिया बरोबर आणि बघत हा आवाज इंडिया.